माझं नाव रुमाना आहे. माझा मुलगा पण आहे और माझे हस्बंड आहे ना कोच आहेत बुलढाण्याचे जिल्ह्याचे. तर माझे सोबत म्हणजे 5-6 मुली आलेले आहेत और 10 मुलं आलेले आहेत आणि एक त्याच्यात माझा मुलगा पण आहे. इथे कसा एक्सपिरियन्स झालाय, ते ऑर्गनायझेशन कसं झालेलं आणि कशा पद्धतीने फॅसिलिटीज एकदम चांगले झालेले आहे ऑर्गनायझेशन. रूम्स वगैरे चांगले भेटलेले आहेत, जेवायला चांगले आहे, त्याच्यामुळे इकडे राहायसाठी पण चांगले हे केलेले आहे. मी अकोल्यावरून आलेली आहे. माझी मुलगी आहे पार्टिसिपेट, सेलिना चव्हाण म्हणून आहे तिचं नाव. आणि मुलांच्या याच्यासाठी खूप छान आहे गेममध्ये पुढे जाण्यासाठी. त्यांना खूप छान प्रोत्साहन वगैरे मिळते आणि अरेंजमेंट वगैरे पण त्यांची चांगली आहे. माझं नाव रोशनी वाहुरवाग आहे. मी अकोल्यावरून आली. माझा मुलगा आहे बॉक्सिंगमध्ये, सम्यक वाहुरवाग. आणि मी पहिल्यांदाच इथं आली. पण याच्या अगोदर माझे हस्बंड आले होते, पण त्याच्यापेक्षा म्हणजे ते सांगतात त्याच्यापेक्षा आताची अरेंजमेंट मला चांगली आहे. माझं नाव माधुरी गणवीर आहे. माझी मुलगी आहे निहारिका, ती पार्टिसिपेट करत आहे. मागच्या वेळेस आम्ही आलो होतो पण तिकडच्या लॉनवर तिकडच्या साईडला होतं ना, तर तिथे अरेंजमेंट वगैरे बरोबर नव्हती. पण यावेळेस आता इथे आहे तर इथली अरेंजमेंट एकदम बेस्ट आहे. म्हणजे इथेच खायची सोय, राहायची वगैरे सोय आणि मुलींच्या हिशोबाने इथे हे बेस्ट आहे. यावेळेस इथे असं झालं की इथे मेडिकल वगैरे सगळं म्हणजे ह्या लॉनच्या गेटच्या बाहेर जायची गरजच नाही आहे. हे एकाच ठिकाणी पूर्ण फॅसिलिटी अवेलेबल झाल्या. माझं नाव अश्विनी भूषण ठोसर. मी अकोल्याहून आली. माझी मुलगी आहे इथे बॉक्सर आणि मी इथं सेकंड टाइमला आली. पहिले पण आली होती. पहिले इथं फक्त राहण्याची सोय होती. आम्हाला इथून सकाळी 6 वाजता उठून जावं लागायचं आणि संध्याकाळी 11-12 वाजायचे तेव्हा यावं लागायचं. पण आता ह्या वर्षी असं झालेलं आहे, राहण्याची, जेवणाची आणि इथंच मॅच सुद्धा इथंच लागणार आहे. सगळी व्यवस्था इथंच आहे. माझं नाव रामनाथ केवत आहे. मी मुंबई डिस्ट्रिक्ट मधनं आहे. माझी इकडे मुलगी खेळते आहे. ही जी महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनने जे ऑर्गनाईज केलं आहे हे खूप चांगलं केलं आहे. मेन म्हणजे काय असतं की बॉक्सिंग ज्या ठिकाणी असतं तिकडे पालकांची आणि बॉक्सरची राहण्याची सोय, त्याच्या व्यतिरिक्त खाण्यापिण्याची जे सोय केली ते भरपूर चांगलं केलेलं आहे. आणि हे म्हणजे बॉक्सर कधी पण रेडी होऊ शकतात आणि बाउटला प्रॉपर तयार होऊ शकतात. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन काय करते ते अंडर 11 आहे, अंडर 13 आहे आणि अंडर 15 आहे. ऍक्च्युली जे मेन बेस होतं ते अंडर 11 आणि अंडर 13 होतं. जिकडे जे बेस तयार होतं मग ते आपण एशियन बॉक्सिंग चॅम्पियनशिप जशी अंडर 15 पासून चालू होतं मग तिकडे ती ऍडव्हान्टेज भेटते. आपण त्या स्तराला म्हणजे आपण आपलं मुलं मुली तयार करू शकतो. मैं ठाणे डिस्ट्रिक्ट से हूँ और मेरे टोटल 15 स्टूडेंट्स हैं यहाँ पे, जिसमें से 9 बॉयज़ है और 6 गर्ल्स हैं. मैं भी पहले बॉक्सिंग एज अ प्लेयर करती थी. अभी मैं फर्स्ट टाइम एज अ कोच यहाँ पे आई हूँ, तो मुझे तो बहुत अच्छा लगा है. जैसे अभी ये सब छोटे बच्चे हैं, उनको आगे जाने के लिए प्लेटफॉर्म मिलता है कि हम स्किल्स दिखाए, पूरा सब अपना बॉक्सिंग का जो भी है उनका फिटनेस स्किल जो भी है वो मेंटेन रहता है उससे, और वो अपना परफॉर्मेंस दे सकते हैं उस स्टेज पे जाकर. तो उससे अच्छा होता है. नमस्कार, मी नागराज गणेश चावरे. मी NS बॉक्सिंग कोच आहे आणि मी नांदेड डिस्ट्रिक्टवरून बोलतो. सर्वप्रथम जे मागे जर नागपूरला जी नॅशनल स्पर्धा झाली ती सर्वोत्कृष्ट स्पर्धा झाली. त्याच्यामुळे खूप सपोर्ट आणि खूप म्हणजे एक एनर्जी भेटली आम्हाला. त्यानंतर लगेच ही राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा जी ठेवण्यात आलेली आहे त्याप्रमाणे आम्हाला खूपच चांगली सोय वगैरे राहण्याची असो, टुर्नामेंटची असो, प्रत्येक गोष्टीची सोय वगैरे खूप चांगल्या तरीकेने त्या आयोजकांनी आमच्या केलेली आहे. मेरा नाम है अजय मस्के, बॉक्सिंग कोच सिंडिकेट राजा बुलढाना डिस्ट्रिक्ट से आए हो. और हमारे बच्चे बुलढाना डिस्ट्रिक्ट 16 बच्चे आए. हाँ ठीक है, तो ऑर्गेनाइज जो किया है वो सब ठीक ही लग रहा है ना. ठीक ही लग रहा है ना, ठीक ही है. पहले तो ऐसी फैसिलिटी नहीं मिलती थी बच्चों को, अब जो मिल रही है. पहले खाना वाना हो गया था, वो अच्छा नहीं मिल रहा था. अभी खाना भी अच्छा है, रहने के लिए AC का है. जहाँ पे वो टूर्नामेंट हो रही है वो हॉल भी AC का है. पहले कभी नहीं हुआ था ये AC वाला. नमस्कार, माझं नाव गजानन कबीर. मी अकोल्यातून आलो आहे. अकोला क्रीडा कॉलनी जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची शासनाची एक स्कीम आहे तिथून आलेलो आहे मी. आणि इथं माझे कमीत कमी बॉक्सर आम्ही 50 बॉक्सर आणि सहभाग करणार. मी स्पर्धा पण, राहणं पण, खाणं पण हे सगळ्यात जास्त मेन बॉक्सरला आवश्यक असते. किंवा जेवलं लगेच आराम करणं, हे रेस्ट करणं मेन असते. बॉक्सरला आराम हा सगळ्यात बेस्ट असते. किंवा मला उद्या तयारी करायची आहे, उद्या बावड आहे माझी, त्याची तयारी करणं आवश्यक आहे मला. त्याकरता हे एकत्र असणं खूप अत्यंत आवश्यक आहे. असं सर्व महाराष्ट्रामध्ये होणं आवश्यक आहे.